नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. खुनी हल्ल्यातील जखमी पतीचाही मृत्यू. घरामागे कचरा टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून शनिवारी दिनांक 15 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास संशयित फरीद अब्दुल शेख याने मनीषा केसरेकर या महिलेची चाकूने भोगसून निर्घृण हत्या केली होती. त्यावेळी त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्याही डोक्यात त्याने हातोड्याने हल्ला केला होता. मोहन यांच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी दिनांक 18 रोजी सकाळी त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित फरीद शेख यांच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन यांचा मृतदेह विघ्नहर्ता कॉलनीतील त्यांच्या घरी काही वेळ आणण्यात आला होता. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बेळगाव जिल्ह्यातील हेब्बाळ या मूळ गावी नेला. दरम्यान संशयित हल्लेखोर फरीद शेख यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दिनांक 18 रोजी सकाळी कुपवाड पोलिसांनी त्याला दवाखान्यातून ताब्यात घेतलं. त्याला न्यायालयासमोर हजर केला असता 7 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.